नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. देवळा श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाची नवी कार्यकारिणी जाहीर. जीवन गौरव पुरस्कारार्थींचा सत्कार. देवळा येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा व निवडणूक बैठक उत्साहात पार पडली. यावेळी सन 2026 ते 2029 या कालावधीसाठी नव्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे निवडण्यात आले आहे. श्री कृष्णा सदाशिव बच्छाव अध्यक्ष, श्री हरी मोतीराम आहेर उपाध्यक्ष, श्री विष्णू महादू पाटील चिटणीस, श्री हिरामण पुंडलिक आहेर कार्याध्यक्ष, श्री पोपटराव नथू नवले कार्याध्यक्ष, श्री दत्तात्रेय विजय देवरे संचालक, श्री बाजीराव महादू सूर्यवंशी संचालक, श्री माधव नारायण आहेर संचालक, श्री दादाजी दगा आहेर संचालक, श्री दिलीप विश्वनाथ आहेर संचालक, सौ सुशीला सोमनाथ आहेर संचालिका, सौ अरुणा तरुण आहेर संचालिका तसेच श्री प्रकाश मुरलीधर आहेर संचालक यांची निवड करण्यात आली. श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जातात. संघाच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरे, चष्मा वाटप तसेच अन्य उपयुक्त साहित्याचे वितरण केले जाते. संघाच्या कार्यासाठी देवळा नगर पंचायतीने शिवाजीनगर येथे इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी संघाच्या कार्यालयासाठी सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. बैठकीदरम्यान संघाचे अध्यक्ष श्री कृष्णा सदाशिव बच्छाव यांनी देवळा नगरपंचायत तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे विशेष आभार मानले. याच कार्यक्रमात श्री माधव नारायण आहेर, श्रीमती सुशीला आहेर यांना प्राप्त झालेला जीवन गौरव पुरस्काराबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाजीराव महादू सूर्यवंशी यांनी केले. या निवडणूक प्रक्रियेसाठी संस्थेचे मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडली. बातमी संकलन देवेंद्र निकम, वाखारी प्रतिनिधी, लोकार्पण मराठी न्यूज.